नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 5 यातील या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 to 5 हे 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहिला प्रश्न, फिलिंग दी ब्लँक्स. आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहा, त्यातील पहिला प्रश्न, सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. पहा, वाय ॲक्सिसला ए बी सेगमेंट पॅरलल आहे. येथे आपल्या लक्षात यायला पाहिजे वाय ॲक्सिसला सेगमेंट पॅरलल आहे म्हणजे त्या सेगमेंटवरील प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा सारखाच असेल. त्यापैकी ए पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत म्हणजे त्या सेगमेंटवरील प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा 1 असेल. बरोबर आहे. पहा, समजण्यासाठी आपण ग्राफचा वापर करू. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत. पहा, एक्सचा 1 आहे आणि वायचा 3 आहे म्हणजे हा पॉईंट 1 आणि 3 आहे. बरोबर आहे. पहा, ए बी सेगमेंट आपण ड्रॉ केला. सपोज हा ए बी सेगमेंट आपण ड्रॉ केला, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. बरोबर आहे. आता प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे. पहा, या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, या पण पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे. वाय कोऑर्डिनेट वेगवेगळे आहेत परंतु एक्स कोऑर्डिनेट सारखा आहे कारण हा सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे त्या सेगमेंटवरील प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा सारखाच असेल. पहा, येथे ए पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत म्हणजे त्या सेगमेंटवरील प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा 1 असेल. बरोबर आहे. पहा, एक्स कोऑर्डिनेट 1 पाहिजे. येथे 3 आहे म्हणजे हा पॉईंट येणार नाही. येथे एक्स कोऑर्डिनेट 5 आहे म्हणजे हा पण पॉईंट येणार नाही. येथे 3 आहे, हा पण पॉईंट येणार नाही. पहा, एक्स कोऑर्डिनेट येथे 1 आहे म्हणजे हा पॉईंट येईल 1, -3. पहा, यातील दुसरा प्रश्न, येथे आपल्याला 4 पॉईंट दिलेले आहेत आणि या 4 पॉईंटपैकी कोणता पॉईंट राईट ऑफ दी ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. ओरिजिन म्हणजे हा पॉईंट, राईट साईड म्हणजे या साईडला आणि एक्स ॲक्सिसवर कोणता पॉईंट असेल. पहा, पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट कसा पाहिजे, 0 पाहिजे. पहा, एक्स ॲक्सिसवरील कोणत्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 2 आहे. या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 4 आहे परंतु वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवरील कोणत्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट किती असतो, 0 असतो. तर आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, राईट ऑफ दी ओरिजिन म्हणजे ओरिजिनच्या राईट साईडला, परंतु तो पॉईंट कसा पाहिजे, एक्स ॲक्सिसवर पाहिजे म्हणजे वाय कोऑर्डिनेट कसा येईल, 0 येईल. येथे वाय कोऑर्डिनेट 0 आहे परंतु येथे -2 आहे, एक्स कोऑर्डिनेट -2 आहे म्हणजे हा पॉईंट येईल. बरोबर आहे. आपल्याला राईट साईडला पाहिजे म्हणजे हा पॉईंट आपल्याला घेता येणार नाही. या साईडला पाहिजे, 0च्या राईट साईडला. पहा, 0 आणि 2 आपल्याला वाय कोऑर्डिनेट 0 पाहिजे म्हणजे हा पॉईंट येणार नाही. येथे वाय कोऑर्डिनेट 0 नाही, हा पॉईंट येणार नाही. येथे वाय कोऑर्डिनेट 0 आहे, 2 आणि 0 म्हणजे एक्सचा 2 तर वायचा 0 म्हणजे हा पॉईंट असेल. पहा, एक्स ॲक्सिसवर पॉईंट आहे आणि या ओरिजिनच्या राईट साईडला आहे. आपल्या राईट साईडला म्हणजे ओरिजिनच्या राईट साईडला. ऑप्शन नंबर डी आपला बरोबर आहे. म्हणजे येथे काय लिहिणार आपण, 2 आणि 0, 2,0. पहा, तिसरा प्रश्न, डिस्टन्स ऑफ पॉईंट -3, 4 हा एक पॉईंट आहे. तो ओरिजिनपासून किती दूर असेल म्हणजे ओरिजिनपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स किती असेल. पॉईंट -3, 4 आहे. पहा, एक्सचा -3 आहे आणि वायचा 4 आहे म्हणजे हा पॉईंट असेल. हा पॉईंट ओरिजिनपासून किती दूर आहे, ओरिजिन म्हणजे हा पॉईंट. या पॉईंटपासून या पॉईंटचं डिस्टन्स किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, हा पॉईंट आहे -3 आणि 4. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतात, ओरिजिन आहे म्हणजे 0, 0. एक्सचाही 0 आहे येथे आणि वायचा पण 0 आहे. पहा, हा x1 y1 जर घेतला आपण तर हा पॉईंट x2 y2 होईल. बरोबर आहे. डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू आपण. डिस्टन्स फॉर्म्युला कसा आहे, पहा, डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. परंतु येथे x1ची व्हॅल्यू आणि y1ची व्हॅल्यू किती आहे, 0, 0 आहे म्हणजे हाच फॉर्म्युला कसा होईल, x2चा स्क्वेअर होईल कारण इथे x1ची व्हॅल्यू 0 आहे, y1ची पण व्हॅल्यू 0 आहे. पहा, x2चा स्क्वेअर आणि प्लस y2चा स्क्वेअर याप्रमाणे होईल.
पहा H2ची व्हॅल्यू -3, -3चा स्क्वेअर म्हणजे 9 होईल आणि Y2ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, 4चा स्क्वेअर म्हणजे 16 होईल. म्हणजे हे काय होतील रूटमध्ये 25 बरोबर आहे. 25चं स्क्वेअर रूट म्हणजे काय 5 म्हणजे हे डिस्टन्स किती असेल 5 असेल. पहा फक्त इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. येथे आपल्याला लक्षात यायला पाहिजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट 0 आणि 0 आहेत. +5 पहा इथे -5 पण ऑप्शन आहे. डिस्टन्स हे प्लसमध्ये असते. आन्सर आहे +5. चौथा प्रश्न अ लाईन मेक्स ॲन अँगल ऑफ 30 डिग्री विथ दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सो दी स्लोप ऑफ दी लाईन इज. पहा लाईनचा स्लोप एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला 30 डिग्रीचा अँगल होत आहे. तर लाईनचा स्लोप काय येईल tan 30 बरोबर आहे. आणि tan 30ची व्हॅल्यू किती असते 1/√3 म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला बरोबर आहे. इथे आन्सर काय मिळेल 1/√3. क्वेश्चन नंबर 2 डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. पहा दिलेले पॉईंट हे कोलिनियर आहेत का नाही हे आपल्याला इथे ठरवायचं आहे. पहा हा प्रॉब्लेम आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापर करून पण सॉल्व करता येईल किंवा स्लोपचा वापर करून पण सॉल्व करता येईल. आपण स्लोपचा वापर करू. पहिल्याचा आन्सर कसं लिहिणार आपण ए पॉईंट दिलेला आपल्याला 0 आणि 2, बी पॉईंट आहे 1 आणि -0.5 आणि सी पॉईंट दिलेला आहे 2 आणि -3. प्रथम आपण काय करू प्रथम ए बी लाईनचा स्लोप फाइंड आउट करू आणि नंतर बी सी लाईनचा स्लोप फाइंड आउट करू आपण. पहा स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप ऑफ लाईन ए बी हे सर्व आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. हा प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये सर्व प्रॅक्टिस सेटचं रिव्हिजन असते. फॉर्म्युला y2 - y1 अपॉन h2 - x1. पहा लाईन ए बी आहे. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट 0 आणि 2 आहेत आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 आणि -0.5 आहे. पहा हा आपण x1 y1 आणि हा पॉईंट h2 y2 घेऊ. आपण व्हॅल्यू पुट करू y2 - y1 पहा y2 - y1 सॉरी हे y2 y2 - y1 म्हणजे -0.5 -2 होईल. h2 - x1 h2ची व्हॅल्यू 1 x1ची व्हॅल्यू 0 h2 - x1 म्हणजे 1 - 0. पहा -0.5 आणि -2 यांची ॲडिशन होईल बरोबर आहे म्हणजे -2.5 -2 आणि -अर्धा म्हणजे -2.5 होईल आणि अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला -2.5. हा स्लोप मिळाला ए बीचा बरोबर आहे. आता स्लोप ऑफ बी सी, स्लोप ऑफ लाईन बी सी फॉर्म्युला y2 - y1 अपॉन h2 - x1. बी सी आहे. बीचे कोऑर्डिनेट 1 आणि -0.5 आहे. सीचे कोऑर्डिनेट 2 आणि -3 आहेत. पहा व्हॅल्यू पुट करू y2 - y1 x1 y1 घेऊ आणि h2 y2 y2 - y1 म्हणजे -3 -0.5 अपॉन h2 - x1 2 - 1. पहा या व्हॅल्यूला मायनस आहे म्हणून इथे ब्रॅकेट केलेला आहे आपण. हा फॉर्म्युल्याचा मायनस आहे आणि हा व्हॅल्यूचा मायनस आहे. हे -3 मायनस प्लस होईल 0.5 अपॉन 2 - 1 म्हणजे 1. पहा हे आन्सर काय मिळेल आपल्याला -3 + 0.5 म्हणजे -2.5 अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. पहा हा पण स्लोप -2.5 आहे, हा पण स्लोप -2.5 आहे बरोबर आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी. दोन्ही लाईनचे स्लोप इक्वल आहेत आणि त्यामध्ये बी हा कॉमन पॉईंट आहे बरोबर आहे. अँड बी इज कॉमन पॉईंट हे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे.
त्यामुळे डिटेल एक्सप्लेन येथे काही करत नाही मी. त्यामुळे काय, स्लोप इक्वल आहे, बी पॉईंट कॉमन आहे, म्हणजे हे तीनही पॉईंट कसे आहेत, कोलिनियर आहेत. देअरफोर ए पॉईंट 0.2 दिलेला आहे, बी पॉईंट 1 आणि -0.5 अँड सी पॉईंट आहे 2 - 3 आर कोलिनियर पॉईंट्स. नेक्स्ट पहा, यातील दुसरा प्रश्न. पी पॉईंट आहे 1 2, क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 आणि 8/5 आहे आणि आर पॉईंटचे कोऑर्डिनेट 3 आणि 6/5 आहे. प्रथम आपण पी क्यूचा स्लोप फाइंड आउट करू आणि नंतर क्यू आरचा स्लोप फाइंड आउट करू. प्रथम पी क्यू नंतर क्यू आर, म्हणजे क्यू हा त्यामध्ये कॉमन पॉईंट येईल, बरोबर आहे. स्लोप ऑफ लाइन पी क्यू y2 - y1 अपॉन x2 - x1. पहा, पीचे कोऑर्डिनेट 1 आणि 2 आहेत आणि क्यूचे कोऑर्डिनेट 2 आणि 8/5. व्हॅल्यू पुट करू. हा पॉईंट x1 y1 घेऊ, हा पॉईंट x2 y2 घेऊ. y2 - y1 म्हणजे 8/5 -2 होतील अपॉन x2 - x1 म्हणजे 2 - 1. पहा, इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा, इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इथे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. पहा, इथे डिनोमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1 आहे. 8 × 1 8 होतील, -5 × 2 10 होतील आणि अपॉन 5 × 1 म्हणजे 5 होतील, बरोबर आहे. 2 - 1 म्हणजे 1 होईल. डिनोमिनेटरमध्ये 1 लिहिण्याची गरज नाही. पहा, 8 - 10 म्हणजे -2 होतील आणि अपॉन 5. स्लोप हा मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आता लाईन क्यू आरचा स्लोप फाइंड आउट करू. स्लोप ऑफ लाईन क्यू आर y2 - y1 अपॉन x2 - x1. क्यू पॉईंट आणि आर पॉईंट 3 6/5 आहे. हा पॉईंट आपण x1 y1 घेऊ, हा पॉईंट x2 y2 घेऊ. व्हॅल्यू पुट करू. y2 - y1 6/5 -8/5, बरोबर आहे. आणि अपॉन x2 - x1 3 - 2. पहा, येथे दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, त्यामुळे एकच डिनोमिनेटर घेणार आपण आणि 6 - 8 होईल आणि अपॉन 3 - 2 म्हणजे 1 होईल. पहा, हा 1 लिहिण्याची गरज नाही आपल्याला. 6 - 8 म्हणजे -2 होतील आणि हे अपॉन 5. पहा, हा पण स्लोप -2/5 आहे आणि हा पण स्लोप -2/5 आहे, बरोबर आहे. देअरफोर स्लोप ऑफ लाईन पी क्यूचा स्लोप इक्वल आलेला आहे स्लोप ऑफ लाईन क्यू आर. and Q is common point. Therefore P point 1 2 आहे, Q point 2 8/5 आहे and R point 3 6/5 are collinear. हे पॉईंट कोलिनियर आहेत, म्हणजे एकाच लाईनवर आहेत. पहा, ही लाईन असेल आणि या लाईनवर 3 पॉईंट आहेत, पी क्यू आर. पी क्यू, पहा आकृती काढायची गरज नाही आहे. पी क्यू आर या लाईनचा जो स्लोप आहे, पी क्यू लाईनचा जो स्लोप आहे तोच स्लोप क्यू आर लाईनचा आहे, बरोबर आहे. स्लोप सारखाच आहे. पी क्यूचा जो स्लोप आहे तोच क्यू आरचा आहे. समजा येथे एक्स ॲक्सिस असेल आणि एक्स ॲक्सिसला पी क्यू लाईन जो अँगल करत आहे तोच अँगल क्यू आर लाईन करत आहे एक्स ॲक्सिसला, बरोबर आहे. म्हणजे हे दोघांचाही स्लोप इक्वल आहे, म्हणजे हे तीनही पॉईंट कसे आहेत, एकाच लाईनवर आहेत, बरोबर आहे. पण आकृती काढायची गरज नाही, समजण्यासाठी काढलेलं आहे.
पी क्यू लाईन आणि क्यू आर लाईन, त्यामध्ये क्यू हा कॉमन पॉईंट आहे, म्हणजे तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत. नेक्स्ट पहा, यातील तिसरा प्रश्न. एल पॉईंट आहे 1 2, एम पॉईंट आहे 5 3 आणि एन पॉईंट आहे 8 6. प्रथम आपण काय करणार, एल एम या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू आणि नंतर एम एन या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू. स्लोप ऑफ लाईन एल एम. फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 बरोबर आहे. एल एम म्हणजे एलचे कोऑर्डिनेट 1 आणि 2 आहेत आणि एमचे कोऑर्डिनेट 5 3 आहेत. हा पॉईंट आपण x1 y1 घेऊ, हा पॉईंट x2 y2 घेऊ. पहा, हा पॉईंट जर आपण x2 y2 घेतला तर हा पॉईंट x1 y1 घ्यावा लागेल आपल्याला. व्हॅल्यू पुट करू. 3 मायनस 2, 5 मायनस 1. हे काय होईल, 3 मायनस 2 1, 5 मायनस 1 म्हणजे 4. हा स्लोप मिळतोय 1/4. आता एम एनचा स्लोप y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा, एमचे कोऑर्डिनेट 5 आणि 3 आहेत आणि एन पॉईंट 8 6 आहे. x1 y1 या व्हॅल्यू x2 y2 घेऊ आपण. व्हॅल्यू पुट करू. y2 मायनस y1, 6 मायनस 3, x2 मायनस x1, 8 मायनस 5. 6 मायनस 3 3 होतील, 8 मायनस 5 म्हणजे 3 होतील, 3/3 म्हणजे 1. पहा, हा स्लोप 1/4 आहे आणि हा स्लोप 1 आहे, म्हणजे दोन्ही स्लोप इक्वल आले का, इक्वल आलेले नाहीत बरोबर आहे. हे दोन्ही स्लोप इक्वल नाहीत, त्यामुळे आपण काय लिहिणार, स्लोप ऑफ लाईन एल एम. देअरफॉर वेगवेगळे स्लोप मिळाले आपल्याला. स्लोप ऑफ लाईन एल एम इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन एम एन. इक्वल नाही, त्यामुळे कॉमन पॉईंट लिहिण्याची गरज नाही. देअरफॉर आपण काय म्हणणार, ते पॉईंट नॉन कोलिनियर आहेत. पॉईंट्स एल पॉईंट 1 2, एम पॉईंट 5 3 and n point 8 6 are not collinear. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 3. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट. आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. सेगमेंट कोणता आहे, पी क्यू सेगमेंट. त्यापैकी पीचे कोऑर्डिनेट हे आहेत आणि क्यूचे कोऑर्डिनेट हे आहेत. तर मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील. पहा, येथे आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. सोल्युशन. दिलेला पॉईंट P06 आहे आणि क्यू पॉईंट 12 आणि 20 आहे. लेट आपण हे पॉईंट x1 y1 आणि x2 y2 म्हणून कन्सिडर करू. लेट P(x1 y1) and Q point x2 y2 be the given points here. त्यामुळे x1 ची व्हॅल्यू 0 होईल येथे. x1 इक्वल टू 0, y1 इक्वल टू 6, x2 इक्वल टू 12, y2 इक्वल टू 20. पी क्यू सेगमेंटचा मिड पॉईंट, सपोज मिड पॉईंट एम आहे. लेट एम त्याचे कोऑर्डिनेट आपण x आणि y घेऊ. बी दी मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी क्यू. पी आणि क्यू पासून पी क्यू सेगमेंट होईल आणि त्याचा मिड पॉईंट एम घेतलेला आहे आपण. पहा, सपोज हा पॉईंट पी आहे, हा क्यू आहे आणि हा मिड पॉईंट आपण एम घेतलेला आहे. त्याचे कोऑर्डिनेट x आणि y घेतले आपण बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. पहा, मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. x कोऑर्डिनेटसाठी आपण काय करतो, x1 प्लस x2 अपॉन
2 आणि वायसाठी y1 प्लस y2 अपॉन 2 हा मिड पॉईंट फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. व्हॅल्यू पुट करू. x1ची व्हॅल्यू 0 प्लस x2ची व्हॅल्यू 12 अपॉन 2. इकडे व्हॅल्यू काय होतील? y1ची व्हॅल्यू 6 आहे आणि y2ची व्हॅल्यू 20 आहे आणि अपॉन 2. पहा एक्सची व्हॅल्यू 12 अपॉन 2. 12ला 2ने डिवाइड केला, आन्सर मिळेल 6. बरोबर आहे. हे 26 होतील. 26ला 2ने डिवाइड केला आपण तर आन्सर मिळेल 13. देअरफॉर y इक्वल टू 13, x इक्वल टू 6. पहा मिड पॉईंट कोणता आहे? m. त्याचे कोऑर्डिनेट x आणि y. x व्हॅल्यू 6 आहे, y व्हॅल्यू 13 आहे. म्हणजे पॉईंट कोणता मिळाला आपल्याला? 6,13. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट आर, एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची, नंतर वायची लिहायची, 6,13. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड दी रेशो. पहा येथे आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे m:n ही व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करायची आपल्याला. इन विच दी लाईन सेगमेंट जॉईनिंग दी पॉईंट्स. पहा हे दोन पॉईंट जॉईन होतात म्हणजे AB सेगमेंट तयार होतो. याचे कोऑर्डिनेट 3 आणि 8 आहेत. म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे पहा, याचे कोऑर्डिनेट 3 आणि 8 आहेत. एक्सचा 3 वायचा 8 म्हणजे हा पॉईंट आहे, हा पॉईंट ए आहे 3 आणि 8. बरोबर आहे. आणि बी पॉईंट -9 आणि 3 आहे. एक्सचा -9 आणि वायचा 3 म्हणजे हा पॉईंट येईल. बरोबर आहे. हा बी पॉईंट आहे, हा -9 आणि 3. हा जर सेगमेंट आपण जॉईन केला, AB सेगमेंट आपण जॉईन केला, हा सेगमेंट आपण जॉईन केला तर तो y ॲक्सिसला या पॉईंटमध्ये टच होत आहे. बरोबर आहे. सपोज हा पॉईंट P घेऊ आपण. हा पॉईंट y ॲक्सिसवर आहे म्हणजे याचा x कोऑर्डिनेट 0 असेल. बरोबर आहे. परंतु x कोऑर्डिनेट किती आहे? 0 आहे, कारण तो पॉईंट y ॲक्सिसवर आहे. पहा सेगमेंट AB आहे म्हणजे हा रेशो m आणि n घेऊ आपण. तर हा रेशो किती असेल? m:n. तो रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा या व्हॅल्यू आपण x1 y1 घेऊ, या व्हॅल्यू x2 आणि y2 घेऊ. ग्राफ काढायची आवश्यकता नाही, समजण्यासाठी मी ग्राफ काढलेला आहे. फक्त हा पॉईंट y ॲक्सिसवर येतो आणि त्याचा x कोऑर्डिनेट 0 आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? सोल्युशन ए पॉईंट आहे 3 आणि 8 आणि बी पॉईंट दिलेला आहे -9 3. लेट ए x1 y1, या पॉईंटला आपण x1 y1 घेऊ अँड बी x2 y2 बी दी गिवन पॉईंट्स. हेअर x1ची व्हॅल्यू 3 आहे, हा पॉईंट x1 y1 घेतला आपण आणि हा पॉईंट x2 y2 घेतला आपण. x1ची व्हॅल्यू 3 आहे, x1 इक्वल टू 3, y1 इक्वल टू 8, x2ची व्हॅल्यू -9 आणि y2ची व्हॅल्यू 3 होईल. बरोबर आहे. आता y ॲक्सिसला हा सेगमेंट P पॉईंटमध्ये टच होत आहे. लेट P बी अ पॉईंट ऑन y ॲक्सिस which डिवाइड्स. तो P पॉईंट काय करतो? त्या AB सेगमेंटला डिवाइड करतो, डिवाइड्स सेगमेंट AB इन दी रेशियो m:n. त्या AB सेगमेंटचे दोन पार्ट होतात. एक पार्ट आपण m घेतला आणि एक पार्ट आपण n घेतला. तर तो रेशो किती आहे? पॉईंट y ॲक्सिसवर आहे P पॉईंट, म्हणजे P पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? x कोऑर्डिनेट 0 असेल. बरोबर आहे, कारण पॉईंट y ॲक्सिसवर आहे. देअरफॉर x कोऑर्डिनेट ऑफ P पॉईंट ऑफ P इज 0. x कोऑर्डिनेट 0 आहे. बरोबर आहे. दॅट इज
पी पॉईंट कसा असेल, एक्सचा 0 आहे, वायचा आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे. पहा एक्सची व्हॅल्यू 0 आहे, ही आपल्याला व्हॅल्यू घेता येईल सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये बाय सेक्शन फॉर्म्युला. जर पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल तर येथे वायची व्हॅल्यू 0 आली असते आपल्याला, परंतु पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे त्यामुळे एक्सची व्हॅल्यू 0 आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला. फक्त एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करतो, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, हा फॉर्म्युला आपण अप्लाय करतो, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 0 आहे, देअरफॉर 0 इक्वल टू m x2ची व्हॅल्यू -9 प्लस nची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, x1 3 आहे, m प्लस n पहा हा ब्रॅकेट m प्लस n डिनोमिनेटर या साईडला आणला तर मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, इकडे 0 आहे म्हणजे 0ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा ब्रॅकेट 0 होऊन जाईल, बरोबर आहे. देअरफॉर 0 इक्वल टू हे -9m आणि हे प्लस 3n, बरोबर आहे. आपल्याला m:n हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. हे -9m या साईडला आणले तर प्लस होतील आणि या साईडला काय राहील 3n. देअरफॉर m अपॉन n, तर हे काय होईल 3/9. n या साईडला आणला आणि 9 या साईडला गेले. पहा 3ने डिवाइड करू आपण म्हणजे 1/3, बरोबर आहे. म्हणजे रेशो काय मिळतो आपल्याला 1/3. म्हणजेच काय लिहिणार आपण, देअरफॉर m:n इक्वल टू 1:3. हा रेशो मिळाला 1:3. फॉर y ॲक्सिस डिवाइड्स सेगमेंट AB इन दी रेशो 1:3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, फाइंड दी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. पहा एक्स ॲक्सिसवरील असा पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की तो P या पॉईंटपासून आणि Q या पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर असेल. पहा पॉईंट कसा आहे, एक्स ॲक्सिसवर आहे. पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट किती असेल, 0 असेल, बरोबर आहे. त्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट 0 आहे, हे आपल्याला इथे लक्षात यायला पाहिजे. तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, दिलेले पॉईंट P आणि Q आहेत. P पॉईंट 2 - 5 आहे आणि Q पॉईंट -2 आणि 9 आहे, बरोबर आहे. लेट पॉईंट R, त्याचे कॉर्डिनेट पहा एक्सचा कॉर्डिनेट आपल्याला माहिती नाही, तोच आपल्याला किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. आणि वायचा तर माहीत आहे, वायचा 0 येईल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे हा आपल्याला पॉईंट मिळेल ऑन एक्स ॲक्सिस. पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, हा आर पॉईंट म्हणजे काय, PR आणि QR हे डिस्टन्स इक्वल असेल. पहा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून वायची व्हॅल्यू आपण 0 घेतलेली आहे इथे. सच दॅट येथे कंडिशन काय तयार होते, PR P या पॉईंटपासून R हा पॉईंट जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्या डिस्टन्सवर Q पॉईंट R पॉईंट घेतलेला आहे आपण, म्हणजे PR डिस्टन्स आणि QR डिस्टन्स आपल्याला इक्वल पाहिजे. परंतु हा पॉईंट कसा आहे, एक्स ॲक्सिसवर पॉईंट आहे, हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, येथे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. पहा PR साठी स्क्वेअर रूट घेऊ आपण आणि इक्वल टू या QR साठी पण स्क्वेअर रूट घेऊ आपण. पहा Pचा पॉईंट 2 आणि -5 आहे, बरोबर आहे. आणि Rचा पॉईंट x आणि 0 आहे, R x आणि 0 आहे. ही व्हॅल्यू आपण x1 y1 घेऊ आणि ही व्हॅल्यू आपण x2 आणि y2 घेऊ. फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला कसा आहे, डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर आहे. या व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, PR साठी या व्हॅल्यू घ्यायची आपल्याला
आणि क्यू आरसाठी कोणत्या व्हॅल्यू घेणार? पहा क्यू पॉईंट, क्यूचे कॉर्डिनेट -2 आणि 9 आहेत, -2 आणि 9, आणि आरचे कॉर्डिनेट x आणि 0 आहेत. क्यू आरसाठी x1 y1 आणि s2 y2 या व्हॅल्यू घेऊ आपण. पहा या साईडला आपल्याला पी आरच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत आणि या साईडला आपल्याला क्यू आरच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. पहा इथे पण s2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पी आरसाठी या व्हॅल्यू घ्यायच्या आपल्याला. s2 - x1 म्हणजे x - 2. s2ची व्हॅल्यू इथे x आहे, x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1. y2ची व्हॅल्यू 0 आणि इथे मायनस आहे म्हणजे ब्रॅकेट करणार आपण 0 -5 आणि याचा स्क्वेअर. पी आर आणि क्यू आर इक्वल आहेत. हा फक्त डिस्टन्स फॉर्म्युला झालेला आहे. पी आरसाठी हा डिस्टन्स फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला, क्यू आरसाठी हा घ्यायचा आहे. हे दोन्ही साईडला इक्वल आहेत इक्वेशनच्या, म्हणून कट करायचे नाही आपल्याला, कारण त्यांच्या व्हॅल्यू इथे वेगवेगळ्या आहेत. पहा s2 - x1, s2ची व्हॅल्यू x आहे आणि x1ची व्हॅल्यू -2 आहे, म्हणजे x -2 साठी ब्रॅकेट करणार आपण आणि प्लस y2 - y1 म्हणजे 0 - 9 स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे सॉल्व करू आपण. पहा हे सॉल्व केल्यानं आपल्याला काय होईल, फक्त एक्सची व्हॅल्यू किती आहे ते मिळेल. बरोबर आहे. एक्स म्हणजे काय, ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला, म्हणजे पॉईंट मिळेल आपल्याला, आर पॉईंट कोणता आहे तो मिळेल आपल्याला. या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण ही प्रोसेस करत आहोत. एक्सची व्हॅल्यू मिळाली, हा पॉईंट मिळेल आपल्याला. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पहा मायनस मायनस प्लस होतील 5 आणि 5चा स्क्वेअर म्हणजे +25 लिहू आपण, इक्वल टू x मायनस मायनस प्लस होईल म्हणजे x + 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. हे -9चा स्क्वेअर म्हणजे +81 होईल. बरोबर आहे. आता हे स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग करू, म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर +25 इक्वल टू x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर +81. येथे लिहिणार आपण स्क्वेअरिंग बोथ साईड. पहा हे एक्सपेन्शन करू आपण a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल, हे x² - 2x + 4 होईल. बरोबर आहे. येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला कसा आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण a² - 2ab आणि +b² हा फॉर्म्युला अप्लाय करतो आपण. बरोबर आहे. तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण, फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. आणि +25 इकडे प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करू. येथे जर प्लस असेल तर येथे प्लस होईल, म्हणजे येथे फॉर्म्युला कोणता होईल, x² + 2ab म्हणजे 2x म्हणजे 4x होईल, हे -4x इकडे +4x होईल आणि 2चा स्क्वेअर 4 आणि +81. पहा इक्वेशनच्या दोन्ही साईडला x² आहे, कॅन्सल होईल. इक्वेशनच्या दोन्ही साईडला हे +4 आहेत, कॅन्सल होतील. बरोबर आहे. -4x हे +25 आणि इकडे हे +4x आणि +81. बरोबर आहे. देअरफॉर हे -4x, हे 4x या साईडला आणले तर -4x होतील आणि या साईडचे 81 हे मायनसमध्ये जातील 25. दोघांची ॲडिशन -8x होईल. ही दोघांची सबट्रॅक्शन 56 होईल. बरोबर आहे. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय होईल, देअरफॉर x इक्वल टू हे 56 आणि हे -8 डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू 8ने डिवाईड करू, आन्सर 7 मिळेल, म्हणजे -7. पहा एक्सची व्हॅल्यू येथे -7 मिळाली आपल्याला, म्हणजे पॉईंट कोणता आला, -7 0. कोऑर्डिनेट्स ऑफ आर पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, -7 आणि 0. म्हणजे हा पॉईंट त्या
पी पॉईंटपासून आणि क्यू पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर आहे. देअरफॉर पॉईंट -70 lies on x-axis which is equidistant from P पॉईंटपासून. P पॉईंट 2-5 आहे आणि Q पॉईंट -2-9 आहे. इथे P अँड Q. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.